झाडांना पाणी दिल्यावर एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते असं कुंडीमधून खालून निघून गेलं पाहिजे। माती जी असते ती फक्त झाडं धरून ठेवण्याचं काम नाही करत, तर मातीमधूनच झाडाला पाणी मिळतं, न्यूट्रिएंट्स म्हणजेच पोषक तत्व मिळतात आणि ऑक्सिजनसुद्धा मातीतून मिळतो। कुंडीतली माती जर खूप घट्ट असेल तर मुळांना हवा मिळणार नाही आणि पाणी जास्त धरून ठेवल्यामुळे मुळं कुजून झाड आपोआप मरून जाईल। याच्या उलट जर माती खूपच हलकी जर असेल तर मातीमध्ये मॉइश्चर मेंटेन राहणार नाही। यामुळेच आपल्याला एक बॅलन्स सॉईल मिक्स तयार करणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण डायरेक्ट जमिनीत किंवा मातीत झाड लावतो तेव्हा त्यासाठी काही वेगळं सॉईल मिक्सचर किंवा पॉटिंग मिक्सचर बनवायची गरज नसते, कारण त्या झाडाला सगळी लागणारी पोषक तत्त्व जी असतात ती जमिनीतून मिळत असतात। पण जेव्हा आपण हेच झाडं किंवा रोपं छोट्या पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये लावतो तेव्हा त्यांना खूप लिमिटेड स्पेस मिळते, त्यामुळे आपल्याला मातीमध्ये न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व मिक्स करणं गरजेचं असतं। माती सच्छिद्र बनवणं गरजेचं असतं, म्हणजे त्याच्यातून पाण्याचा निचरा झाला पाहिजे। त्यासाठी आज आपण एक पॉटिंग मिक्सचर बघतोय, जे सगळ्या फुलझाडांसाठी, फळझाडांसाठी, पालेभाज्यांसाठी, फळभाज्यांसाठी सगळ्यांसाठी चालेल। पॉटिंग मिक्सचर म्हणजे आपण सुपीक माती बनवतोय आपल्या झाडांसाठी। आता आपण पॉटिंग मिक्सचर बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघू। इथे मी 4 भाग माती घेतली आहे, साधी माती, म्हणजे तुमच्या इथे जी माती अवेलेबल असेल ती माती घ्या। या मातीमध्ये वाळू मिक्स आहे, त्याच्यामुळे मी वेगळी वाळू ॲड करत नाही आहे। जी गार्डन सॉईल असते तीच ही माती आहे। या मातीमध्ये तुम्हाला मोठे मोठे दगड दिसत असतील, हे मी बाजूला करणार आहे नंतर। तुम्ही जेव्हा पॉटिंग मिक्सचर बनवाल तेव्हा माती शक्यतो चाळून घ्या, म्हणजे हाताला दगड टोचणार नाहीत। आता याच्यानंतर आपण घेतलं आहे कोकोपीट। कोकोपीट हे घेतले 3 भाग, म्हणजे 4 भाग माती होती तर 3 भाग कोकोपीट घेतले। कोकोपीटमुळे काय होतं, मॉइश्चर जे असतं ते मेंटेन राहतं, म्हणजे मातीतला ओलावा मेंटेन राहतो आणि माती ना हलकी होते खूप। कोकोपीट मातीत मिक्स केल्यामुळे माती भुसभुशीत व्हायला पण मदत होते। कोकोपीटऐवजी तुम्ही वाळूचा वापर करू शकता, आणि जर वाळू नाही मिळाली तर त्याच्याऐवजी राईस हस्कचा वापर करू शकता। याच्यानंतर 3 भाग घेतले आहे मी शेणखत। तुम्ही कोणतेही खत घेऊ शकता, किचन वेस्ट कंपोस्ट असेल तर ते वापरू शकता, वर्मी कंपोस्ट वापरू शकता किंवा शेणखत घेऊ शकता। कुठलंही ऑर्गॅनिक खत जे असतं ते तुम्ही घेऊ शकता। खत टाकणं खूप महत्त्वाचं आहे, नुसतीच माती टाकली तर त्यांनी काही होणार नाही। खतामुळे जे न्यूट्रिएंट्स आपल्या झाडाला मिळतात त्यामुळे झाडाची ओव्हरऑल ग्रोथ असते ती चांगली होते। याचं प्रमाण एकदा परत सांगते, 4 भाग माती, 3 भाग शेणखत, 3 भाग कोकोपीट असं प्रमाण घेतलं आहे। आणि अजून एक गोष्ट मी घेतली आहे ती म्हणजे ही नीम केक पावडर। नीम केक पावडरला मराठीत म्हणतात निंबोणी पेंड, म्हणजे जे कडुलिंबाचा पाला आणि जे निंबोणे असतात त्याच्यापासून हे बनवतात। यामुळे झाडांना कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं, मातीमध्ये जे हानिकारक जे किडे किंवा आळ्या तयार होतात ते होत नाहीत। आता एक शेवटची गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची ती म्हणजे हळद पावडर। हळद ही जंतुनाशकाचं काम करते, त्याच्यामुळे मातीमध्ये हळद मिक्स केल्यामुळे आपल्या झाडाचं एक प्रकारे प्रोटेक्शन होतं, मातीमध्ये मुंग्या वगैरे लागायचं प्रमाण हे कमी होतं। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करतानाच आपल्याला जाणवतं आपलं जे पॉटिंग मिक्सचर आहे ते किती परफेक्ट झालं आहे। इथे तुम्हाला दिसत असेल एकदम भुसभुशीत अशी माती तयार झालेली आहे। आता ही जी माती आहे किंवा हे जे पॉटिंग मिक्सचर आहे ते आपल्या झाडांसाठी एकदम परफेक्ट आहे। आता अजून एक चूक बरेच जण करतात, ते म्हणजे कुंडी किंवा जो पॉट असतो त्याला खालून होलच करत नाही, आणि जर होल नसेल तर पाण्याचा निचरा कसा होणार, आणि जर पाण्याचा नाही निचरा झाला तर ते झाड मरून जाणार ना। रेडीमेड आपण ज्या कुंड्या आणतो त्याला होल नसतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याला घरी होल करून घ्यावं लागतं। त्यामुळे तुम्ही जेव्हा कुंड्या घरी आणता तेव्हा एकदा चेक करा त्याच्यामध्ये होल आहे की नाही। जर नसेल तर तुम्हाला त्याला होल करून घ्यावं लागेल। आणि जर मातीची कुंडी असेल तर मग त्याची काहीच आवश्यकता नाही, कारण मातीमधून पाणी पाझरतं आणि आपोआपच पाण्याचा निचरा होतो। हे जे मी पॉटिंग मिक्सचर जे बनवलं आहे ते मी सगळ्या कुंड्यांना हेच वापरते। माझ्या जेवढ्या काही ज्या माझ्याकडे झाडं आहेत त्यामध्ये असंच पॉटिंग मिक्सचर बनवलं आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसत असेल। हे एकदम हिरवीगार झाडं आहेत, खूप छान टवटवीत झाडं दिसतात, फुलंसुद्धा भरपूर येतात। हे जे मी पॉटिंग मिक्सचर बनवलं आहे ते फुलझाडांसाठी, फळझाडांसाठी आणि भाज्यांसाठी सुद्धा एकदम परफेक्ट असं आहे। त्याचे खूप छान रिझल्ट बघायला मिळतात। तुम्हीसुद्धा असं पॉटिंग मिक्सचर तयार करून बघा आणि तुमच्या झाडांना, कुंड्यांना वापरून बघा, आणि याचे रिझल्ट काय मिळतात ते नक्की माझ्यासोबत शेअर करा। हा व्हिडिओ मी इथेच संपवते। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।